नमस्कार मित्रांनो, मी धनश्रीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेवपुरी। त्यासाठी सर्वप्रथम मी बटाटे स्वच्छ धुवून त्याचे 2 काप करून घेतलेले आहेत। त्यानंतर हे सर्व बटाटे मी कुकरमध्ये उकडवून घेण्यासाठी ठेवलेले आहेत। जवळजवळ 3 ते 4 शिट्ट्यानंतर हे बटाटे एकदम व्यवस्थित उकडले गेलेले आहेत। त्यानंतर आपल्याला हे सर्व बटाटे एक एक करून एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता आपण याची साले काढून घेणार आहोत। एक एक करून मी बटाट्याची सर्व साले इथे काढून घेतलेली आहेत। आता हा बटाटा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही त्याचा देखील उपयोग करू शकता। बटाटा हा थोडा जाडसरच मॅश करून घ्यायचा आहे। त्यानंतर एका टोपामध्ये आपल्याला चिंच, गूळ, खजूर आणि पाणी हे मिक्स करून उकळवण्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर एका बाजूला आपण लसूण चटणी बनवून घेणार आहोत। त्यामध्ये आपण बेडगी लाल मिरची, सैंधव मीठ आणि लसूण घेतलेला आहे। हे वाटण आपल्याला हळूहळू थोडे थोडे पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण जे खजूरची गोड चटणी बनवलेलं मिश्रण आहे ते देखील आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। आता आपली गोड चटणी देखील तयार झालेली आहे। ही देखील आता आपण बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपण हिरवी चटणी बनवणार आहोत। त्यासाठी पुदिना, हिरवी मिरची, आलं लसूण, कोथिंबीर आणि मीठ आणि या चटणीला थोडा जाडसरपणा येण्यासाठी त्यामध्ये आपण चण्याचं डाळ किंवा दही देखील घालू शकतो। हे देखील आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। आता आपण शेवपुरी सर्व करूया। त्यासाठी सर्वप्रथम पुरीवर बटाटे मांडून घेतलेले आहेत। त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि मग हिरवी चटणी घालून घेतलेली आहे, लाल चटणी घालून घेतलेली आहे आणि गोड चटणी देखील घालून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये व्यवस्थितरित्या शेव पेरून घेणार आहोत। अशा प्रकारे वरतून थोडीशी कोथिंबीर देखील मी पेरून घेतलेली आहे आणि आपली शेवपुरी इथे तयार झालेली आहे। तुम्हाला जर आमचा हा शेवपुरीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच धनश्रीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।